Audio Jungle. यवतमाळ जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सिंचन, विहीर, घरकुलांचे बांधकाम सुरू आहे. मात्र रेतीच्या अभावामुळे विहीर आणि घरकुलांचे बांधकाम अर्धवट स्थितीत पडले असल्याचे चित्र बाभुळगाव तालुक्यात सर्वत्र पाहावयास मिळत आहे. याकडे शासन प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. रेती अभावी लाभार्थ्यांचे घरकुल, सिंचन, विहीर अर्धवट स्थितीत पडून आहे. गरजू लाभार्थ्यांना रेती पुरवण्याऐवजी येथील महसूल विभाग गेल्या 1 आठवड्यापासून फक्त रेतीची अवैध वाहतूक पकडण्यास व्यस्त आहे. ट्रॅक्टर मालकांना व मजुरांना रेतीमुळे कामे मिळत होती, ते काम आज शासनाने बंद केली आहे. रेती घाटामधून रेती उचलण्यास प्रतिबंधक घातल्याने रेती आणायची तरी कुठून, असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे. घरकुलाचे बांधकाम आपल्याला पूर्ण करायचे असल्याने लाभार्थी आपले राहायचे कसेबसे मोडकळीस आलेले घर पाडत आहे. आपले संसार ताडपत्रीच्या सहाय्याने उघड्यावर मांडले आहे. रेती अभावी त्यांचे घरकुलाचे काम पूर्णपणे रखडलेले आहे. त्यामुळे प्रशासनाने लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून लाभार्थ्याचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करावे, अशी मागणीचे निवेदन बाभुळगाव तालुक्यातील गट ग्रामपंचायत मिटनापूर हस्तापूर येथील नागरिकांनी प्रभारी तहसीलदार दीपक बदकी यांना दिले आहे. रेतीमुळे सबन घरं थांबलेले आहे. रेती आम्हाला आवश्यक आहे, कारण की रेतीच नाही. 15-20 दिवस झाले रेती काय आमच्या गावात भेटून नाही राहिली. फक्त आम्हाला काय एकंदरीत मागणी आहे तुमची? आमची मागणी अशीच आहे का आम्हाला रेती पाहिजे. आमची समस्या, आम्हाला रेती पाहिजे आमच्या कामासाठी. घर उकललेलं आहे, आमचं रायनर रोडवर आहे. किती दिवस झाले तुम्हाला वाढू नये? 15 दिवस झाले आमचं काम बंद आहे. आम्हाला रेती पाहिजे, ही हात जोडून विनंती. आपण शासकीय स्तरावर काय उपाययोजना करणार त्यांच्यासाठी करणार? घरकुल लाभार्थ्यांना आपण जो जप्त केलेला साठा असतो त्याच्यातून तहसीलदार त्यांना रेती उपलब्ध करून देऊ शकतात 5 ब्रास पैकी. फक्त त्याचं वाहतूक घरकुल लाभार्थ्यांना स्वतःला करावी लागेल. आपण अवैध वाहतुकीवरती निर्बंध आणलेले आहेत. त्यामुळे विथ परमिशन घरकुल लाभार्थ्यांनी तहसीलदारांकडे अर्ज करावा. ज्या ठिकाणी तहसीलदारांनी जप्त केलेले साठे असतील त्यातून त्यांना आपण परवानगी देऊ. Audio